पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरण वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे, कारण ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप शिल्पा यांच्या कुटुंबियांनी केलाय आणि वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय। शिल्पा यांनी गळफास घेतला तेव्हा त्यांच्या बेडरूमचं दार खुलं होतं। वेळ मध्यरात्री 1:30ची होती। मग पती सचिन घरामध्ये असताना तो बेडरूममध्ये का नव्हता? पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यामध्ये ही ते समोर आलेलं आहे। धक्कादायक म्हणजे पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होत आहे। पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे। आता शिल्पाच्या प्रकरणामध्ये पती, सासू सासरे आणि दिराला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले। शेवटी माझ्या मुलीला त्यांनी माझ्या मुलीचा खून केला तिघा बापलेकांनी, असा माझा आरोप। तुमचं काय मागणी असणार? असा आहे। आणि त्यांनी सासरवाडीची जमीन घेतलेली आहे हिस्सा, तो हिस्सा आमच्याकडे बी लेकाला सांगायचा, दारू पाजायचा, तो बी प्यायचा आणि लेकाला बी पाजायचा आणि हिस्सा घे म्हणायचा आणि माझ्या मुलीला रोज मारहाण करायचा, घराच्या बाहेर काढायचा। असल्या चोरांना मुली देऊ नका। मेन उत्तम गवारे, सचिन गवारे आणि संदीप गवारे यांना सुटका झाली नाही पाहिजे। मारुंजीची 4 एकर जमीन दिली, मामुर्डीची 1.5 एकर दिली। आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले। मुलगी आमची इज्जतीला मरत होती। एका गावात नको, खूप त्रास द्यायचे माझ्या मुलीला। रात्रीचे 3-3, 4-4 वाजेपर्यंत तो त्रास द्यायचा। इस्त्री डोक्यात टाकायचा, हातात आसन ते तिच्या डोक्यात मारायचा। तो एक दिवस आली तर मी म्हटलं, बाई डोक्याला काय झालं? तर म्हणले, अगं मम्मी भिंत लागली। ती कधी सांगत नव्हती आम्हाला, आम्ही आणू इकडं म्हणून। ती म्हणायची नको, एका गावात राहतो आपण। ती इज्जतीला मरत होती, म्हणजे वडिलांच्यासाठी त्रास सहन करत राहिली। 42 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व चौकशी केली आणि मृतकाचा भाऊ याने आमच्याकडे फिर्याद दाखल केली। गुन्ह्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत। अटकेत असलेले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या मृतकाची सासू, मृतकाचे सासरे, मृतकाचा दीर आणि मृतकाचा नवरा असे 4 आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक मानसिक छळ करणे अशा प्रकारचे तक्रारी आहेत।